अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। माझ्या प्रिय बाळा, फक्त तुझ्या हाकेवर मला काहीतरी नवीन द्यायचे आहे। तुझ्या काही समस्या अशा आहेत ज्याचे समाधान तुझ्याकडे नाही, फक्त माझ्याकडे त्या समस्यांचे समाधान आहे। म्हणून आज मी इथे आलो आहे। तू फक्त तुझ्या त्या अडचणी, मी आज माझ्या आशीर्वादाने त्या अडचणींवर मात करणार आहे। म्हणून मित्रांनो, असे प्रेमळ स्वामी संदेश प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। बाळा, आठवड्यातला कोणताही दिवसापासून आपल्या आयुष्यात नवीन गोष्ट सुरू होतात आणि आज तुमच्या आयुष्यातही काहीतरी नवीन सुरू होणार आहे। आम्ही आज त्याचा स्वीकार करणार आहोत। तू मला जे काही मागशील ते मी तुला देणार आहे। बाळांनो, मी तुमचे नाव तुमच्या घरात, तुमच्या शेजारी आणि तुमच्या समाजात इतके उंच करीन की प्रत्येक व्यक्ती तुमच्याकडे आदराने पाहिल। आज तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा आणि तुमच्या जीवनात नवीन गोष्टी समाविष्ट करून घ्या। आणि जर तू माझा विश्वास तोडलास तर बाळा, आज तुला माझ्याकडून शिक्षा नक्कीच मिळेल। मी तुमचा स्वामी आहे। मी प्रत्येक वेळी तुम्हाला नवीन संदेश देतो आणि तुम्हाला प्रबोधित करत असतो परंतु यावेळी मला तुझ्यामध्ये आनंद द्यायचा आहे। हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात मोठा आहे आणि फक्त तेच पाहत आहे जे नशीबवान आहेत। म्हणून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला नक्की विसरू नका। ज्यांच्याकडून मी माझे नामस्मरण ऐकले आहे त्यांच्यासाठी मी आशीर्वाद पाठवत आहे। हा व्हिडिओ आपल्या स्वामींसाठी पूर्ण ऐकावा, जेणेकरून त्यांच्या जीवनातील सर्व अंधार दूर होईल आणि माझ्या आशीर्वादांचा वर्षाव होईल। त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर माझे आशीर्वाद जातील। मी तुम्हाला विनंती करतो की या व्हिडिओ मध्ये सोडू नका आणि पूर्ण बघा। तुमच्या आयुष्यात कोणतीही समस्या असो, मी आता तुम्हाला त्या सर्वांवर उपाय सांगत आहे, म्हणून लक्षपूर्वक ऐका। सर्वप्रथम कारण शोधा तुमच्या समस्या। तुम्ही ते काम करायला सुरुवात केली आणि मग तुम्हाला समजेल की तुमच्याकडे जे आहे ते काय करून बसलोय आणि मी काय करतोय हे तुम्हाला नक्कीच लक्षात येईल। जीवनातील निवडीचे मूळ कारण काय होते? जर मूळ कारण वाईटाचा मार्ग असेल तर तुम्ही आयुष्यातील सर्वात मोठी चूक केली आहे आणि जोपर्यंत तुम्ही तुमची चूक ओळखून ती सुधारण्याचे मार्ग शोधत नाही तोपर्यंत तुम्ही कधीही यशस्वी होऊ शकणार नाहीत। समस्यांपासून मुक्त व्हा। आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्हाला तुमची समस्या समजते त्यावर तुम्हाला समस्येवर तोडगा काढण्याचा मार्ग दिसतो आणि मग ते तुम्हाला जे जमेन ते तुम्ही त्यात करत असता। आणि तुम्ही वर्षानुवर्षे केलेली चूक सुधारण्यासाठी चूक पहिल्यापासूनच दुरुस्त करायला सुरुवात करा। आणि ती दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला आता चूक ओळखावी लागेल। तुम्ही जे आधी सुरू केले होते ते करणे तुम्हाला थांबवावे लागेल, कारण जर तुम्ही अजूनही चुका करत राहिल्यास तुम्ही कोणाच्या आयुष्यात विष कालवले असेल किंवा कोणाची फसवणूक केली असेल तर तुम्ही चुकून कधीही सुटू शकणार नाही त्या व्यक्तीकडून माफीसाठी। कारण त्या व्यक्तीच्या आत्म्याला तुम्ही त्यांच्यासोबत मोठे झाल्यावर खूप दुःखी झाले असावेत आणि अशी व्यक्ती तुम्हाला मनापासून शाप देते आणि तो शाप तुमच्या जीवनात खूप वेगाने लागत असतो आणि मग तुम्ही त्याचे स्वाप भोगत असता, एवढे लक्षात ठेवा। म्हणून त्या व्यक्तीशी तुम्ही माफी मागितली पाहिजे। तुम्हाला अशा लोकांची गरज आहे ज्यांना तुम्ही सत्य दिले आहे आणि ज्यांच्या जीवनात तुम्ही इतके विष कालवले आहे की आज तुमचे जीवन देखील बिघडले आहे। म्हणून देव कोणत्याही व्यक्तीला इतरांना मोठे करण्यास सांगत नाही। ही व्यक्ती स्वतःची निवड आहे आणि तो इतरांच्या आयुष्यात खूप दुःख आणतो आणि जेव्हा त्याला त्याच्या कर्माचे फळ मिळते तेव्हा तो माझ्याकडे येतो आणि त्याच्या वाईट कृत्यांबद्दल माफी मागतो आणि म्हणतो की आता देवच मला बरे करू शकतो। मग मी खूप मोठी चूक केली, पण माझ्या बाळा, तुझ्या चुकीची शिक्षा तुला नक्कीच मिळेल, कारण कर्माचे भोग कोणाला सुटले नाहीत। पण काही शिक्षेनंतर जर तू तुझे आयुष्य बदललेस, तर तू सर्व काही बरोबर केलेस तर तुझे आयुष्य कायमचे सुधरेल। बाळा, तुला तुझ्या आयुष्याचा पंख उडवावे लागतील, जेणेकरून तू इतके उंच उडू शकशील जिथून हे जग तुला लहान वाटेल आणि तुला सर्व काही मिळेल। जीवनातील सुख आणि समृद्धी मिळवण्यासाठी आजपासून तुम्हाला स्वतःमध्ये बदल करायला सुरुवात करावी लागेल। तुम्हाला पहिला बदल करावा लागेल तो म्हणजे त्या सर्व लोकांची माफी मागणे ज्यांचे तुम्ही नुकसान केले आहे, ज्यांच्या आयुष्यात तुम्ही अनेक चुका कमी केल्या आहेत। जेव्हा तू हे करशील तेव्हा तुला ती व्यक्ती सापडेल, माफ करेल आणि फाईल नंतर तुझ्या दुःख जीवनात आयुष्यात सुख येईल आणि त्यानंतर तुम्ही सर्व मिळून प्रेमाने राहाल। मी तुम्हाला सांगत आहे की ही गोष्ट फक्त तुमच्यासाठी आहे। तुमचे जीवन अजूनही ढग असू शकते
आणि ते फक्त आवश्यक कामासाठी तुम्ही कोणाचे तरी काम करत असता. म्हणून मला थोडा संयमाने वाट पाहावी लागेल, जेणेकरून तुमच्या आयुष्यातील आनंद वाढू शकेल. मग ज्या व्यक्तीचे आयुष्य किती असते, तुम्ही कितीही दुःखी असाल, पण कित्येक निराशेचा शेवट असतो आणि प्रत्येक शेवटाला एक नवीन सुरुवात असते. त्याची सुरुवात नेहमी छोट्या छोट्या गोष्टींपासून होते. जसा वेळ जातो तसे तुमच्या जीवनात सर्व काही बदलू लागते. म्हणूनच बाळा, आयुष्य नेहमी आनंदी राहा आणि पुढे जात राहा. तुमच्या आयुष्यात एक वेळ अशी येईल जेव्हा तुमचे स्वतःचे लोक तुम्हाला नक्कीच साथ देतील आणि त्यावेळी फक्त तुमची चांगली कृत्ये तुम्हाला साथ देऊ शकतील. परंतु जर तुम्ही तुमच्या आयुष्यात फक्त वाईटच केले असेल तर मग वाईट तुम्हाला कधीच साथ देणार नाही. आज तुम्ही जे काही करत आहात, वाईट आज नक्कीच खूप चांगले वाटते, पण जेव्हा जीवनात एक संकट आहे तर हे वाईट प्रथम तुम्हाला सोडून जाईल आणि मग तुम्हाला या जगात दुःख सहन करावं लागेल. बाळा, जर तू माझ्यावर विश्वास असेल तर आत्ताच तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये होय स्वामी, मला तुमच्यावर विश्वास आहे असं टाईप करा आणि तुमच्या ज्या इच्छा असतील त्या कमेंटमध्ये मागा. मी नक्कीच हे स्वामींचरणी प्रार्थना करील आणि त्या पूर्ण हो अशी इच्छा स्वामींजवळ मागील. तुम्ही अशा गोष्टींच्या वाट पाहत आहात ज्या तुमच्यासाठी कधीच महत्त्वाच्या नव्हत्या. नाहीतर तुम्ही सर्वात मोठी चूक करत आहात. तुम्ही आयुष्यात चुकीच्या गोष्टी निवडता आणि तेव्हाच तुम्हाला कळते की तुमचा वेळ वाया जातो. माझ्या बाळा, तुम्हाला नेहमीच असे वाटायचे की ही वेळ तुझ्याकडे नेहमीच असेल, पण आज तू स्वतःकडे पाहतोस तू कुठून आला आहेस आणि ही वेळ तुला किती दूर घेऊन गेली आहे. या वेळेने तुझ्यापासून तुझ्या आयुष्यातील सर्व सुख हिरावून घेतले नक्कीच आहे. आणि कधीकधी तुझ्याकडे ते प्रेमळ होते, ज्या मित्रांनी तुमच्यावर त्यांना जीवापेक्षा जास्त प्रेम केले व तू तुझ्या आयुष्यात फक्त दुःख त्यांना दिलेस आहेस आणि ज्याने आयुष्यभर तुझ्यासाठी नेहमीच त्रास सहन केला आणि आज अशी वेळ निघून गेली आहे की या दुःखाशिवाय तुझ्याकडे काहीच उरलं नाही. बाळा, आता वेळ आली आहे. तुमच्या आयुष्यातील ती सर्व जी तुमच्या आयुष्यात जी संकटे होती ती तुम्ही स्वीकारली पाहिजेत, कारण ती तुम्ही दुसऱ्यांना दिली होती. जे आम्ही तुम्हाला उपायामध्ये सांगितले आहे, सर्व काही स्वतःहून ठीक होईल. अन्यथा तो दिवस दूर नाही जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यातून सर्व काही गमवाल आणि एक वेळ अशी येईल जेव्हा तुम्ही तुमच्यापासून सर्व काही गमावले असेल आणि तुम्ही गाळून जाल आणि तुम्ही फक्त भाकरी बनशील. आणि म्हणून माझ्या बाळांनो, आयुष्य अनमोल आहे. आयुष्य चांगल्या कामासाठी वाहून द्या. प्रत्येक सकाळ अपूर्ण आहे आणि जर तुम्हाला हा संदेश मिळत असेल तर तुमच्यासाठी हे एक चांगले चिन्ह आहे की उद्याची सकाळ तुमच्या आयुष्यातील सर्वोत्तम सकाळ असणार आहे. मग स्वामींची नेहमी इच्छा असते की त्यांच्या सर्व बाळांनी आयुष्यात ज्या उंचीवर पोहोचायचे आहे तिथे पोहोचावे आणि शेवटी फक्त शांतता आणि आनंद आहे. आणि आजचा दिवस असा आहे जेव्हा तुमच्या आजूबाजूला शांतता आणि आनंद दोन्ही आहे. तुम्हाला फक्त तुमच्या आजूबाजूला असलेली शांतता आणि आनंद ओळखण्याची गरज आहे. प्रत्येकावर एक वेळ अशी येते की सर्व काही असूनही काही होत नाही आणि आज अशी वेळ आली आहे जेव्हा तुमच्याकडे सर्व काही आहे पण ते लोक नाहीत ज्यांना तू तुझ्या आयुष्यात ठेवू इच्छित होतास. माझ्या बाळा, काळाचे चक्र कोणालाच कळले नाही. तुला दिवस किंवा दिवसही कळत नाही. तुझ्या कर्तृत्वाने आणि कृतीतूनच ते कळत असते. ते सर्वांना ते मिळत असते, पण ज्याचे कर्म चांगले असतात त्याला चांगली फळे मिळतात आणि ज्याचे कर्म वाईट असतात त्याला वाईट फळं मिळतात. मग तुम्हाला जे काही हवे आहे, तुम्हाला माझ्यासाठी अनेक प्रश्न पडत असतील जे तुम्हाला मला विचारायचे आहे आणि आज मी तुम्हाला माझ्याशी बोलण्याची संधी देत आहे. तुम्ही हा मेसेज नक्कीच ऐकला असेल आणि जेव्हा तुम्ही हा मेसेज ऐकाल तेव्हा तुमच्या आयुष्यात काय हवे आहे तुम्हाला स्वतःला समजेल. कधी कधी असा प्रकार तुमच्या आयुष्यातही घडतो. अशी परिस्थिती असते जेव्हा तुम्ही तुमच्या मार्गापासून दूर जाता आणि ते वाचता, तेव्हा चालणे तुमच्यासाठी वेदनादायक होते, कारण त्यावेळी तुम्हाला काहीतरी करायचे असते पण ते कसे करायचे ते तुम्हाला समजत नाही. मी ते कसे करावे तुम्ही असे वाटते की तुमचे दुःख तुमच्या स्वतःच्या लोकांना देखील समजत नाही, त्यामुळे तुम्ही ते करायला घाबरता. तुम्हाला ते काम करायचे आहे पण ते करताना अपयश दिसले की आता तुम्हाला ते कसं करता येणार नाही असे वाटते. पण जवळचा रस्ता नाही बाळा, पण जर तुला चालू शकशील आणि तुझ्या आयुष्यात नवीन सुरुवात करू शकशील तर मी फक्त त्यांच्यासाठी ही वेळ पाहतो. असे वाटते की माझ्या बाळा, तुझ्यासाठी सर्व काही संपले आहे, परंतु तू कधी हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे की असे काय आहे की तुला इतके घाबरते की तुला हसता येत नाही? तुला काम करायचे आहे का? काय आहे? या प्रश्नांचे उत्तर तुम्ही कधी प्रयत्न केले आहे का की मी जाणून घेऊ असं? पण आज मी तुम्हाला सांगेन की असे का होते व
ते बाळा तुम्ही आतून स्वतःहून कमकुवत समजू लागता, ज्यामुळे तुम्हाला असे वाटते की मी हे काम करू शकत नाही आणि हे सर्वात कारण मोठं आहे आणि ते तुम्ही धरून आहात. ते सोडून द्या. तुमची कामं सर्व मार्गी लागतील. ती कामं करण्यापासून मागे राहणे म्हणजे तुमच्या व तुमच्या आयुष्यात मनात रुजलेली भीती आहे, जी तुम्हाला काम करण्यापासून रोखत आहे. म्हणून तुम्ही ती भीती काढून टाका. तुमचे सर्व कामं मार्गस्थ लागतील. तुमच्यासाठी आवश्यक असलेले काम करा, जे केल्याने तुमचे भविष्य सोनेरी होईल. असे कामं तुम्ही नक्कीच करा. स्वामी म्हणतात, बाळा मला माहीत आहे की तुला खूप त्रास होत आहे. तू तुझ्या ध्येयासाठी समर्पित आहेस. तुला चांगले आणि वाईटमधील फरक समजला आहे. म्हणूनच तू माझी लाडका आहेस आणि सगळ्यांची लाडका आहेस. आणि बाळा तुझी तुझी माझी मुलं आहेत आणि ही सगळी माझी मुलं आहेत. पण सध्या त्यांना ते माहीत नाही, म्हणून ते स्वीकारत नाहीत. एक दिवस सर्वांना हे सर्व कळेल आणि स्वीकारतील आणि तुमच्याप्रमाणेच ते मला योग्य दिशा दाखवून देतील. म्हणून मी सर्वांना योग्य दिशा दाखवत असतो, पण सर्वांच्या घेण्यावर असते. कोण घेतं आणि कोण घेत नाही ते त्यांच्यावर डिपेंड असतं. आज मी तुम्हाला एक आश्चर्यकारक गोष्ट सांगणार आहे. माझ्या प्रिय बाळा, तुम्ही ऐकायला तयार आहात का? मग तर स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करा. होय, तो म्हणतो, माझा मुला हे जाणून घ्या, तुला आश्चर्य वाटेल. विश्वाच्या काळात तुझ्या स्वप्नात काहीतरी आश्चर्यचकित घडले. तू कुठे होतास, तुझ्या आजूबाजूला कोण लोक होते आणि तुझ्यासोबत काय झाले हे लक्षात ठेव. किंवा कोणीतरी त्याने तुला काही सांगितले आणि ते सर्व काय होते. मग बाळा मला माहीत आहे की तुझ्यासमोर काही अस्पष्ट प्रतिमा आली आणि मग अचानक सर्व काही उजळ झाले. बाळा तो मीच होतो. मी समोर उभा होतो. तू तुझ्या त्या अवस्थेत जेव्हा आता फक्त सचेतन तुझ्या आयुष्यात जागृत होती आणि त्या तुझ्या आयुष्यात ती शांतता होती. हे अस्पष्ट आहे. माझ्या बाळाला ते बरे करायला आवडते. माझ्या बाळा ते प्रत्यक्षाने तुझा विश्वास मजबूत करत आहे आणि मी तुझा आत्मविश्वास मजबूत करत आहे. म्हणून मला हे स्वीकारावे लागेल की मी तुझ्या सोबत आहे. कधी कधी तुझी काळजी घेण्यासाठी मी तुझ्या कठीण काळात येईन. मी तुला योग्य फुंकर दाखवायला आलो आहे आणि तुझ्या आयुष्याची सगळी दुःख काढून टाकीन. की मला भेटायला तुला थांबावं लागेल आणि कोणतेही पाप मी तुझ्या हातून घडू देणार नाही. आपल्या मुलाला भेटल्याशिवाय तो एखादे वडील कसे राहू शकतात किंवा एखादे आई वडील कसे राहू शकतात, हे शक्य आहे का? तसेच मला तुमच्या बेटीसाठी आतुरता असते. जशी माझ्या बेटीसाठी तुम्हाला आतुरता असते, तशीच मलाही देखील आतुरता असते. तुम्ही हे वाचत असताना मी अजूनही तुमच्या सोबत आहे. जेव्हा तुम्ही दुःखी होतात आणि एकटे धावता तेव्हा मी बसतो. जेव्हा तुम्ही परिस्थितीमुळे हिंमत गमावू लागता तेव्हा मीच तुम्हाला आतून धीर देतो. बाळा तुमचा माझ्यावर विश्वास असेल तर मग तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि बाळा तू विश्वास ठेवणार आहेस, मला हे माहीत आहे. मी तुझ्यासमोर आहे हे तुला कळू शकले नाही, म्हणूनच मी तुझ्यासमोर अजूनही मी तुला दिसत नाही. पण बाळा तू असताना प्रार्थना कर आणि अचानक कोणीतरी तुझ्याकडे येते आणि मग तुझे आयुष्य अगदी चांगले व बदलून जाते. मग अशा वेळी कोणाकडून तरी एक विशेष संदेश आला असेल, ज्यामध्ये तुझे उत्तर हे सर्व ठरलेल्या वेळी कसे घडते. तुमचा आत्मविश्वास दृढ करा आणि पुढे या, कारण हा विश्वास हजारो लोक तुमच्या पाठीशी उभे आहेत याची ग्वाही देतो. मग तो आता तर मी साधी राहूंगा. मग तुला मानवी रूपात भेटायला मी नक्कीच येईल आणि तुला ओळखतोस की तू कुठे राहतोस आणि तू काय करतोस हे सर्व मला ठाऊक आहे. कारण मी घाबरू नको, मी सगळ्यांच्या पाठीशी आहे. रस्त्यावरील म्हाताऱ्या देशाच्या माणसाच्या रूपात किंवा खेळणाऱ्या मुलाच्या रूपात किंवा पुढे तुला मदत करण्याची दया आली नाही. एखादी व्यक्ती आशेने वाट पाहत आहे किंवा तुमच्या घराच्या भीतीचा पाहुणा म्हणून मी नक्कीच तुम्हाला भेटायला येईल. मी तुम्हाला कधीही भेटू शकतो आणि कधी कुठेही भेटू शकतो. म्हणून जर तुम्हाला एखादी व्यक्ती कठीण परिस्थितीत सापडली तर मदतीसाठी त्याला जरूर हात पसरवा आणि त्याला सेवेच्या भावनेने मदत करा. मग तो तुम्हाला नक्कीच तुमच्या आयुष्यात पुढे घेऊन जाऊ शकतो, कारण चांगलेच कर्म आपल्याला पुढे घेऊन जाऊ शकतात. मग अशी मदत करताना अजिबात लाजू नका व अशी मदत करायला अजिबात मागे हटू नका, कारण साक्षात तुमच्यासमोर श्री स्वामी समर्थ उभे राहतील. जर तुम्हाला कमी वेळेत जास्त पैसे कमवायची ऑफर मिळाली तर समजून घ्या की तुमची परीक्षा होत आहे. कधी कधी तुम्हाला स्वप्नात एखादे मंदिर किंवा त्यांच्या आजूबाजूचा परिसर दिसला तर ते सर्व जवळ असल्याचा आणखी एक संकेत आहे. आणि माझ्यासाठी माझ्या प्रिय बाळा तुला मी कधीच सोडून जाणार नाही. अशी व्यक्ती भाग्यवान मानली जाते जी आपल्या दैनंदिन कामातून वेळ वाचवते आणि आपला वेळ माझ्यासाठी घालवते. आणि तो जो ध्यान करतो त्याच्यावर माझे विशेष आशीर्वाद आहेत.
खरं तर त्यांच्या भोवती माझ्या शक्तीचे एक पवित्र वर्तुळ आहे. माझ्या प्रिय बाळा, कोणाकडेही द्वेषाने पाहू नकोस, कारण माझ्या मुलांनो हे सर्व परिवर्तन आहे त्याची सुरुवात झालेली आहे. आणि असे बाळांनो, वेळ आली आहे जेव्हा आपण निसर्गात मोठे बदल पाहणार आहोत. जेव्हा निसर्ग स्वतःच न्याय करेल, प्रत्येकाच्या हृदयात भक्तीचे वादळ उडेल आणि जे धर्माला जोरात उडवून देईल. मग तेव्हा तुम्ही स्वामींवर प्रेम करत असाल तर मग या व्हिडिओला नक्कीच लाईक करा. मग स्वामी तुम्हाला त्या वादळातून बाहेर घेऊन जातील आणि तुम्हाला नक्कीच वाचवतील. हे वादळ सर्वांचे चेतना तारा मजबूत करेल आणि माझ्याकडे लपण्यासारखे काही नाही. मी तुला सर्व काही सांगेन. हे आकांक्षाचे ढग, हे तुझ्या आयुष्यातील प्रश्नांचे हे गुंफणे, हे सर्व आता दूर होणार आहे. आणि बाळा, आध्यात्मिक मार्गावर चालणाऱ्या रस्त्याच्या रथावर आवाज येणार आहेत. फक्त मूळ स्वरूप असेल. आता तर पूर्ववत हो आणि तुला ओळखता येईल की तू तुझ्या जाणीवेतून सर्व काही साध्य करू शकशील. आता ही सर्व घटना तुझ्याबरोबर घडेल. मग तू देखील तुझ्या जीवनात एक मोकळा श्वास घेशील आणि तुला सर्व काही गोष्टी मिळाल्याचा नक्कीच आनंद मिळेल. आणि तुझ्या आयुष्यात मनाला भीतीही जाईल आणि प्रारंभ तू नवीन गोष्टीला भरपूर काही करशील. ती वेळ देखील सुरू होत आहे जेव्हा तुला तिचा प्रकाश तुमच्यात सापडेल आणि तुम्ही अशा गोष्टी पाहू शकाल ज्या तुम्ही याआधी कधीच पाहिल्या नव्हत्या. हा बदल खूप वेगाने होईल, पण तो एक असेल. चेतावणी समजून घेणे आवश्यक आहे आणि त्यास घाबरण्याची गरज नाही, कारण ते सत्याचे वादळ असेल. परंतु ते सर्व निर्जल शुद्ध आत्म्यांना एक इशारा आहे आणि ती वेळ तुमची आता आलेली आहे. मी पूर्णत्वाचा तुमचे जीवन, ज्यांच्या आत अध्यात्माचे थोडेसे सौंदर्यही लपलेले आहे, ते या उघड करताना सत्याचा मार्ग निवडून देईल. आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यात किंवा तुमच्या आजूबाजूला या दोघांमधून काहीतरी बदल दिसत आहेत का? जर ते दिसले तर होय, मग तुमच्यावर दैवी शक्तीचा नक्कीच हात आहे. बाळा, या काळातही नाही, जगाला कधी कळणार नाही की तुझ्या गोष्टींचे चांगल्या प्रकारे करतोस आणि चांगले कर्म करतोस ते तुला कुठे घेऊन जाणार आहे. तू तिथे बसला आहेस, तो फक्त तुझाच आहे. मग बाळा, कल्पना मंत्र तुझ्याकडे येईल. जेव्हा जेव्हा धर्म व इतर त्यांच्या मर्यादा ओलांडतात, तेव्हा सर्वोच्च शक्ती स्वतःच न्याय करत असते, हे तुला माहीत असेल. म्हणून ती शक्ती तुझ्या आजूबाजूला असते. आता जागे व्हा, वेळ आली आहे. या बदलापूर्वी तुम्ही स्वतःला शिक्षित केले पाहिजे. तुम्हाला तुमच्या चेतनेच्या तारेशी जोडावे लागेल, कारण ते तुमच्यासाठी आवश्यक आहे. तुम्ही लवकरच देवाच्या कामात मदतगार व्हाल. यावर औषध बनवण्यासाठी स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असे टाईप करा. स्वामी समर्थ म्हणतात की तुम्हाला मी सर्व काही देणार आहे, फक्त तुम्ही माझे नामजप केले पाहिजे. व तुम्ही जेव्हा मला बोलवता तेव्हा मी धावून धावून तुमच्या मागे येतो. आणि स्वामी म्हणतात, माझे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की बदला घेतला आहे आणि सुरुवात केली आहे. आणि याचा अर्थ काही वेळाने किंवा एका दिवसात किंवा तासभरात होईल असे नाही. लक्षात ठेवा, ही पातळ पूर्ण मोठी आहे आणि ती निर्मितीसाठी मी केली आहे. ती उर्वरित सृष्टीसाठी आहे. जेव्हा बदल तुमच्यामध्ये घडून येईल तेव्हाच तुमच्या आयुष्यात देखील बदल घडून येईल. तेव्हा त्याचा परिणाम थोड्याच वेळात होऊ शकत नाही. हळूहळू हे सर्व तुम्हाला येत्या 2-3 दिवसात व भरपूर 1 आठवडा जरी लागला तरी तुम्हाला ते दिसेल. तुला हे सर्व मिळेल जे तू खूप दिवसांपासून शोधत होतास. आता तुला फक्त मूळ रूप ओळखता येणार आहे आणि आता तुला तुझ्या जाणीवेतून सर्व काही मिळू शकेल. आता ही सर्व घटना तुझ्यासोबत घडेल. मग तूही मोकळा श्वास घेशील आणि तुझ्या आयुष्यात सर्व काही सुख प्राप्त करशील. अशा वेळही सुरू होत आहे जेव्हा तू स्वतःमध्ये असे काहीतरी पाहण्यास सक्षम होशील आणि तू याआधी कधी पाहिलेले नाही. हा बदल खूप वेगाने होईल असे दिसले, पण तो एक इशारा मानला पाहिजे आणि त्याला घाबरण्याची तुला काहीही गरज नाही, कारण ते सत्याचे वादळ असेल. पण तो सर्वांसाठी एक इशारा जरूर आहे. म्हणून हीच वेळ आहे. म्हणून मी पूर्ण जीवनाचे तुझे सार त्यात टाकत आहे आणि तुला ती दैवी शक्ती मी तुझ्या पाठीशी देत आहे. मग तू ते आता कसे सांभाळतो ते तुझ्यावर आहे. ज्यामध्ये थोडेसे आध्यात्मिक सौंदर्यही दडलेले आहे. तो या उघड झालेल्या सत्याचा मार्ग निवडेल आणि तुम्हाला तुमच्यात किंवा तुमच्या आजूबाजूला काही बदल दिसतो. मग ते जागे न होता तुम्हाला कसं कळणार आहे? मग तुम्ही जागे व्हा आणि तो बदल तुम्ही बघा. ज्या गोष्टींचा तू खूप मोठा फायदा करून घेतला आहेस, या तुझ्या कल्पनाशक्तींच्या मंत्रातूनच तुझ्यापर्यंत येतील. तुला जेव्हा जेव्हा धर्म किंवा इतर कोणतीही गोष्ट आपल्या मर्यादा ओलांडते तेव्हा मग सर्व शक्ती कामाला येत असते. म्हणून या बदलासाठी तू तयार होशील आणि तुला ते सर्व बदल तुला पाहता येतील. हे काही वेळानंतर किंवा एका दिवसात, तासाभरात घडते. हे लक्षात ठेवा की जगासाठी आहे ते उर्वरित जगासाठी आहे. जेव्हा बदलापासून सर्व जग हे बदलत नक्कीच असते. मग तुला
त्याचा अनुभव नक्कीच येईल आणि त्या अनुभवातून तू खूप काही शिकून जाशील. एवढं लक्षात ठेव की मी एकदा तुझ्या घरून रिकाम्या हाताने परत आलो आहे. पण जर आज पुन्हा तू माझ्याकडे दुर्लक्ष करून कंटाळून तुझ्या घरातून रिकाम्या हाताने परत आलास, तर लक्षात ठेव बाळा, आजपासून मला तुझ्याकडून कधीच बोलावले जाणार नाही. मी आज येईन, तू माझी भक्ती केलीस म्हणून मला हे सर्व तुला द्यायचे आहे. तुझ्या भक्तीने प्रसन्न होऊन मी तुला आज पुन्हा एखाद्या माझ्या दर्शनाची संधी देत आहे. जर तू मला आज पुन्हा ही संधी दिलीस तर मग बाळांनो, यापेक्षा तुम्ही तुमच्या स्वामींचा अपमान करणार नाही असं तुम्ही मला वचन द्या. आणि मला तुम्हाला अशा काही गोष्टी सांगायच्या आहेत. तुमच्या आणि माझ्या एकत्र येण्यासाठी जे आवश्यक आहे ते मी आहे, तरच तुम्ही मला तुमच्या आयुष्यात कायमचे मिळवू शकाल. तुम्ही फक्त काही खास बटनांकडे व काही खास घटनांकडे लक्ष द्या आणि या गोष्टी केल्यावर तुम्ही तुमच्या नवीन आध्यात्मिक जीवनाला सुरुवात करू शकता. आयुष्य ज्यासाठी मी तुम्हाला निवडले आहे बाळांनो, आणि मी बोललेला प्रत्येक शब्द तुमचे वाचन आणि तुमचे वचन संपवेल. कारण मी माझ्या मुलांना फक्त त्या गोष्टी सांगण्यासाठी आलो आहे ज्या त्यांच्यासाठी आवश्यक आहेत. जर तुम्ही मला समजून घेतले असेल तर सर्व काही सोपे झाले असेल. मग तुमच्यासाठी मी तुला सांगितलेले काही काम तुला करावे लागेल. म्हणून आज तुम्ही हा मेसेज शेवटपर्यंत ऐका आणि तुम्हाला याचा नक्कीच अनुभव येईल. मी तुझ्याकडे भरपूर रूपात येत असतो, म्हणून तू कधी गरिबाला मदत करायची सोडू नको. मी कोणत्याही रूपात तुझ्याकडे येईल आणि तुझी परीक्षा घेईल, तेव्हा तुझ्या परीक्षेत पास व्हायला हवा. मी माझे शब्द तुमच्यापर्यंत खूप प्रेमाने आणले आहेत, म्हणून माझे शेवटपर्यंत ऐका आणि मग एकदा डोळे मिटून माझे ध्यान करा. मी तुम्हाला सांगेन, मी तुम्हाला नक्कीच दर्शन देईल. आज तुम्हाला पहिली गोष्ट करायची आहे की ज्यांच्या प्रभावाखाली तुम्ही तुमचे आयुष्य खूप दुःखाने भरले आहे, जे तुमच्या चेहऱ्यासमोर गोड बोलतात, अशा लोकांच्या प्रभावाखाली तुम्ही त्यांच्यात पडू नका. त्यांच्यापासून दूर राहा. अशा लोकांपासून दूर राहावे लागते. हेच माणसं तुमच्या आयुष्यात नेहमी तुमच्याशी गोड बोलतात, पण एकमेकांना मारहाण करून विष कालवण्याचा प्रयत्न करतात. माझ्या बाळा, मीच आहे जो सर्वत्र उपस्थित आहे. मी तुझ्या आत आहे, मी तुझ्या बाहेरही आहे. माझा रंग काय आहे हे तुला कधी समजणार नाही. माझे रूप काय आहे, मी कोण आहे, ही माया आहे. ही जगातील कोणीही माणसाच्या समजण्याच्या पलीकडे आहे. मीच आरंभ आणि मीच अंत आहे. मीच तुझा स्वामी आहे. आणि आज मी तुला जे सांगत आहे ते गोष्टी पाहून झाले आहे. तुझ्या आयुष्यात सगळं काही नीट चाललेलं आहे, म्हणून तू बघून ते तुझ्या आयुष्यातील सर्व काही गोष्टी घडतील. तू माझा खरा भक्त नाहीस हे सिद्ध करू नकोस. तू माझा खरा भक्त आहेस हे सिद्ध करून दाखव. तुला आत्मविश्वास जागवावा लागेल, कारण आत्मविश्वासाशिवाय तू कोणीच नाहीस. तू काम करण्यास सक्षम नाहीस. माझ्या बाळा, जो माणूस आपल्या आयुष्यात आत्मविश्वास देतो तो कधी यशस्वी होतो, आणि ज्याच्याजवळ आत्मविश्वास असतो तो सगळीकडे यशस्वी होतो. आणि तुला हे देखील माहीत आहे की तुझ्यासाठी तुझा आत्मविश्वास हीच तुझी खरी ताकद आहे. ज्याच्याकडे तुझा आत्मविश्वास आहे आणि तू आत्मविश्वास ज्या गोष्टी दाखवतो त्या गोष्टी तुझ्यासोबत नक्कीच होतील. आत्ताच मेहनत कर. तुझ्या आयुष्याचे घर तू कुठेही जाशील तिथे मी तुझ्या बरोबर आहे. जर तुम्ही त्या माझ्या वचनाकडे लक्ष दिले तर तुमचे सर्व काही नीट होईल. व तुमच्या वाईटासाठी तुमचा जीव धोक्यात टाकला तर मी तुम्हाला सोडून नाही जाणार. मी तुमच्या वाईट काळात देखील तुमच्या सोबत राहील. जर तुम्ही असे केले की माझे ध्यान नाही केले व मला बोलवले नाही तर मी नक्कीच येऊ शकत नाही. कारण मी बोलवल्यावर मी धावून तुमच्या पाठीशी येतो, पण तुम्ही माझे नामस्मरण नाही केले तर मग मी कसा येऊ. मी तुझ्यावर प्रेम करतो, त्यापेक्षा कशा मी तुझ्याबद्दल आहे आणि मला तुझ्या आशा आहे. मला काळजी वाटते. आणि बाळा, तू तुझ्या जीवनात सुरक्षित आहेत की नाही याची नेहमी मला काळजी वाटत असते, कारण तुला तुझ्या जीवाची काळजी नाही. जर तुझ्या आयुष्यात अशा गोष्टी केल्या नाहीत ज्याने तुझ्या आयुष्यावर ढग पडू शकतील तर माझ्या बाळा, मला नेहमीच तुझी काळजी असेल. जर तू काळजी करू नकोस, मी तुझ्या पाठीशी राहील. तुमचे जीवन जर तुम्हाला तुमच्या वडिलांनी आईवडिलांनी काळजी करून तुम्हाला मोठे केले असेल तर त्यांचे उपकार तुम्ही कधी विसरू नका आणि त्यांना नक्कीच कधी विसरू नका. त्यांचा सहारा तुम्हीच आहात. आता तुम्ही स्वतःचं ठरवायचं आहे की तुम्हाला तुमच्या वडिलांना कोणते प्रेम द्यायचे आहे आणि त्यांना कसे ठेवायचे आहे. चिंता न करता किंवा कमी आनंद द्यायचा आहे की मी नक्कीच देव आहे, पण हे देखील खरे आहे की मी माझ्या कर्मानुसार परिणामांना प्राधान्य देतो. आणि जर तुझे कर्म बिघडलेस तर मी तुला पुन्हा मी तुला कर्माचे भोग भोगावे लागतील. मग बाळा, तू मला सांग की तुझे माझ्यावर खूप प्रेम आहे, म्हणून आता ते प्रेम सिद्ध करण्याची वेळ आली आहे. जे मी आज तुला सांगत आहे, फक्त मंत्राचा जप केल्याने तुझ्या आयुष्यातून अंधार किंवा दुःख दूर होतील. मग तू कधीपासून करतोयस
मग तू हे मंत्रजप नक्कीच केले पाहिजे आणि स्वामींचे ध्यान हे नक्कीच केले पाहिजे. पुढे तुम्हाला हे समजून घेण्याचा प्रयत्न करावे लागेल की कोणतीही व्यक्ती त्याच्या कर्माने प्रिय असते. त्याला अंधारात पाहून मला खूप वाईट वाटेत त्याला मारले तर तुम्ही जीवाचा विचार करत आहात. जर तुम्ही चालण्याचा विचार केलात, मार्गात वाईट आहे, तर तुम्ही देखील त्या वाईट लोकांसारखे व्हाल आणि जे आयुष्यात सर्व काही चांगले करूनही शेवटी वाईटाचा मार्ग निवडतात. तुम्हाला माहीत आहे की कोणत्याही व्यक्तीसाठी ते महत्त्वाचे आहे. सदैव आनंदी राहण्यासाठी तुम्ही स्वतःला देवालाही दुःखातून जावे लागते. हे शक्य नाही तेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यात व तुमच्या जीवनात अशा वेळी जे दुःख पाहत आहात ती आम्ही पाहिली आहेत म्हणून. परंतु या देवालाही असे वाटत असेल की जीवनातील सर्व काही संपले आहे, तर अशा परिस्थितीत आपण हे जग कधीच चालवू शकणार नाही. या जगात वेळेला सर्वात जास्त महत्त्व आहे आणि वेळ ही अशी गोष्ट आहे की एक अशी ती शक्ती आहे जी देवालाही आपल्या कामात अडकवते आणि वेळेनुसार जी कामे वेळेवर पूर्ण होतात. जसे सूर्य पहाटे येऊन सर्व जगाला प्रकाश देतो आणि संध्याकाळी चंद्र जगाला त्याच्या प्रकाशाने प्रकाशित करतो, अशा प्रकारे तुमच्या वेळेनुसार तुम्हालाही देव प्रकाशित करत असतो. मग तुम्ही सर्व कामे तुमची वेळेवर केली पाहिजे आणि तुमची सर्व कामे वेळेवर झाली पाहिजे आणि त्यात तुम्ही काय करावे, अन्यथा तुमचे आयुष्य कधी चांगले होणार नाही. म्हणून त्या वेळेतच तुम्ही सर्व गोष्टी केल्या पाहिजे. यावेळी तुमच्या घरात ज्या काही समस्या स्थायिक झाल्या आहेत त्या सर्व समस्यांवर तुम्ही तुमच्या आत्मविश्वासाने आणि आत्मशक्तीने मात करू शकता. मग ती तुमच्या घरातील गरिबी असो किंवा तुमच्या नातेसंबंधातील कोणतीही परिस्थिती असो, ती मोठी समस्या असो, या सर्वांवर उपाय तुमच्याच हातात आहे. जर तुमच्या हातामध्ये हा संकल्प असेल की मला प्रत्येक परिस्थितीत स्वतःला बदलायचे आहे, तर मग जगातील कोणती शक्ती तुम्हाला परत अडवू शकत नाही. आणि भलेही ती शक्ती स्वतः ईश्वर असेल म्हणून तरी तुम्हाला अडवू शकत नाही. कारण जर तुमचे चांगले कर्म असतील तर तुम्हाला त्याप्रमाणेच फळ मिळेल. या जगात तुला कोणीच साथ देणार नाही तेव्हा तू एकटा असतानाही मी तुझ्या सोबत नक्कीच राहीन. तुम्ही पद सोडता तेव्हाही मी तुमच्या सोबत आहे. पण तुम्ही फक्त एवढीच स्तुती करा की तुम्हाला तुमच्या आयुष्यात अशी कोणतीही समस्या आली नाही ज्यामुळे तुमचे आयुष्य खराब होईल. हे जीवन खूप मौल्यवान आहे. या जीवनावर गोष्टी खूप मौल्यवान आहेत. हे साधे आणि गुंतागुंतीचे दोन्ही आहे. ज्याला हे समजते तो सहज आनंदाने आणि शांततेने जातो आणि ज्याला समजत नाही तो अशा दुःखात आणि अशांततेतून जात असतो. पण हा तुमचा स्वतःचा खेळ आहे. मग माझ्या बाळा, माझ्या प्रिय बाळा, जर तुला माझ्यावर विश्वास असेल ना, तर नक्कीच व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्कीच सबस्क्राईब कर आणि हा व्हिडिओ नक्कीच कोणातरी जवळ शेअर कर, म्हणजे त्यालाही देवाची प्रचिती नक्कीच होईल. माझी इच्छा आहे की तुम्हाला कधीही त्रास देऊ नकोस. मी तुला तो ठोका सांगितला आहे आणि ते तंत्र सांगितले आहे की जो तुझे डोळे उघडेल आणि तुला जीवनाचे सत्य दाखवेल. मग बाळा, अंधार कितीही दाट असला तरी एक छोटीशी ठिणगी असेल ती म्हणजे प्रकाश. अशा प्रकारे तू तुझ्या आयुष्यात कितीही मोठं दुःख आलं तरी ती सर्व दुःख तुझ्या आतल्या आत्म्याच्या सामर्थ्याने निघून जातील. मग बाळा, तुझ्यासाठी माझ्यावर विश्वास असणं महत्त्वाचं आहे. जर तुझा विश्वास असेल तर तुझ्या प्रभूमध्ये या जगाचा नाश होणार नाही. अशी कोणतीही शक्ती नाही जी तुला माझ्यापासून दूर ठेवू शकेल आणि तुझे नुकसान करू शकेल. तुला माझ्यावरील पूर्ण विश्वास कायम ठेवायचा आहे आणि तू तुझ्या आयुष्यात जे काही काम करतोस त्या आधारावर तुझ्या भविष्याची निद्रा आणि निंदा स्थापित होईल. आणि म्हणून माझ्या बाळा, तुझ्या आयुष्यात योग्य गोष्टी तू केल्या पाहिजे आणि तू चांगले भविष्य तुला मिळू शकेल. असे कधीही करू नका ज्यामुळे तुमचे भविष्य उद्ध्वस्त होईल आणि तुमच्यामुळे लोकांना त्रास होईल. तुम्ही जर असे केले तर तुमच्या कर्माचे फळ हे तुम्हाला तसेच मिळेल. या संकटाच्या काळात वेळी मी तुमच्या सोबत आहे आणि भविष्यातही तुमच्या सोबत असेन, हे नेहमी लक्षात ठेवा. परिस्थिती कोणतीही असो, मी तुम्हाला कधीच सोडणार नाही. तू माझी भक्ती आहेस आणि ज्या भक्तीने मी सदैव आनंदी राहिलो आहे आणि त्यामुळे तू कोणत्याही प्रकारचे एकटा नाहीस. मी नक्कीच तुझ्या पाठीशी आहे. म्हणून मी प्रत्येक वेळेस सांगत असतो, मी बोधवचन देत असतो की तुम्ही घाबरू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. मी निघून जाईल हे तुझ्या भक्तीचे फळ आहे की मी प्रत्येक परिस्थितीत तुझ्या सोबत असेन. म्हणून तू कशी भक्ती करतो आणि काय करतो ते तुझ्यावर डिपेंड आहे. मी प्रत्येक रूपात तुझ्या सोबत असेन. तुला माझी कोणत्याही रूपात गरज असेल तर मग तू मला बोलव आणि तू फक्त एवढं नामजप कर, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. मी नक्कीच तुझ्या पाठीशी असेन. कारण जो नामात राहतो मी त्याच्या नामात राहतो, एवढं मात्र कराय. म्हणून तुम्ही नामात राहा आणि देव तुमच्या नक्कीच मागे राहील. कारण देवाला फक्त तुमचे बोलावणे असते. तुम्ही देवाला बोलवता का नाही हे फक्त देव बघत असतो. मग तुम्ही देवाला कसे बोलवता हे पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून असते. मग तुम्ही
देवाला नक्कीच बोलवले पाहिजे आणि देवाला तुमच्या समस्या नक्कीच तुम्ही सांगितल्या पाहिजे. मग देव तुमच्या पाठीशी नक्कीच उभा राहील, एवढे मात्र खरे आहे. बाळांनो, तुम्ही तुमच्या आयुष्यात प्रेमाचा वापर करून भरपूर काही गोष्टी साध्य करू शकता. मग तुम्ही त्या गोष्टी कशा साध्य करता हे तुमच्यावर डिपेंड आहे. आता प्रेमाची किल्ली. प्रेमाचा वापर तुमच्या आयुष्यातील एक शक्ती म्हणून करण्यासाठी पूर्वी कधीही केले नसेल एवढे प्रेम तुम्हाला व्यक्त करावे लागेल आणि आयुष्याच्या प्रेमात पडा. तुमची जे आयुष्य आहे, जेवढे तुम्ही त्याच्यावर प्रेम कराल त्याच्या दुप्पट करा. 10 पट, 100 पट, 1000 पट, दशलक्ष पटीने ही भावना वाढवत न्या. आणि कारण प्रेमाची भावना जागृत ठेवण्यासाठी तुमची क्षमता आहे, याला कोणतीही मर्यादा नाही, किनारा नाही. कारण ही भावना तुमच्यातच आहे. तुम्ही प्रेमानेच बनलेले आहात. तो तुमच्या स्वभावाचा, आयुष्याचा, या विश्वाचा एक भागच आहे. तुम्ही खूप प्रेम व्यक्त करू शकता. तुमच्या कल्पनेच्या पलीकडे जाऊन तुम्ही प्रेम देऊ शकता. तुम्ही जेव्हा आयुष्याच्या प्रेमात पडाल, साहजिक मर्यादा गायब होतील आणि प्रेम, पैसे, आरोग्य, आनंद, नात्यांमधील समाधान या सर्व गोष्टींचा मर्यादा गळून पडतील. तुम्ही जेव्हा आयुष्याच्या प्रेमात पडाल तेव्हा तुम्हाला कसलीही प्रतिबंध नसेल. ज्यावर तुम्ही प्रेम कराल ते लगेचच तुमच्या आयुष्यात येईल आणि एखाद्या खोलीत तुम्ही प्रवेश केला की तुमचे अस्तित्व जाणवेल. तुमच्या आयुष्यात भरभरून संधी येतील आणि तुमचा हलकासा स्पर्श नकारात्मकतेला नाहीसा करेल. तुमच्या अपेक्षेपेक्षा तुम्हाला खूप छान वाटेल आणि अमर्यादित ऊर्जेने तुम्ही भरून जाल, उत्साही वाटेल. मग तुम्हाला एखाद्या पिसाप्रमाणे हलके वाटेल आणि हवेत उडता आल्यासारखे वाटेल. मग तुम्हाला जे आवडते तो तुमच्या पायाशी असेल आणि आयुष्यात प्रेमात पडा. तुमच्यातील ताकद बाहेर येऊ द्या आणि तुम्ही एक अमर्यादित आयुष्य जगू शकाल. मग तुम्ही देवाच्या भक्तीत नक्कीच प्रेमात पडले पाहिजे. इतक्या काळानेही तू माझे ऋणी असावीत असे सूर्य पृथ्वीला कधीही सांगत नाही. यासारखे प्रेम करणे किती चांगले असते याचा विचार करा. सारे आकाश प्रकाशाने उजळून जाते. मग तुम्ही आयुष्याच्या प्रेमात कसे पडणार? एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात पडता अगदी असे त्यांच्याबद्दल तुमच्यात सारे काही छान वाटत असते. त्या व्यक्तीसोबत बोलताना, तिचे ऐकताना, बघताना तुम्हाला प्रेमच जाणवत असते. तुमच्या हृदयात ही जाणीव असते. अशा पद्धतीने प्रेमाची भावना तुम्हाला आयुष्यात वापरायची आहे. दिवसभरात तुम्ही जे काही करत असता, तिथे कुठे असता, तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टींकडे बघा. तंत्रज्ञान व शोधांकडे तुम्ही बघू शकता व तुम्हाला आवडणाऱ्या इमारतींकडे, कार, रस्ते याकडे तुम्ही बघू शकता. कॅफे, हॉटेल याकडे तुम्ही बघू शकता. रस्त्यांवरून चालत जा किंवा एखाद्या दुकानात जा. तिथे तुम्हाला तुमच्या आवडीच्या वस्तू दिसतील. या अपेक्षेने या निसर्गात तुम्हाला जे आवडते त्याकडे बघा आणि पक्षी, झाडे, फुले, सुगंध आणि निसर्गाचे रंग तुम्हाला काय आवडते ते बघा. तुम्हाला जे आवडते ते ऐका. तुम्हाला जे आवडते त्याच्याबद्दल नक्कीच बोला. तुमच्यासोबत एक आवेग असतो व तो कधीही वाया जात नाही. त्यामुळे तो तुमच्या बाबतीतही वाया जाणार नाही आणि याची खात्री तुम्ही बाळगली पाहिजे. तुम्हाला जे आवडते त्याचा विचार तुम्ही नक्कीच केला पाहिजे. त्याबद्दल बोलले पाहिजे. जे तुम्हाला आवडते ते करा. आणि कारण तुम्ही या सर्व गोष्टी करत असता किंवा तुम्ही प्रेम करत असता. तुमच्या घराबद्दल ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्याबद्दल बोला. तुमचे कुटुंब, तुमचा जोडीदार, मुले यांच्याबद्दल प्रेम व्यक्त करा. तुमच्या मित्रांबद्दल चांगले बोला. तुम्हाला त्यांच्याबद्दल काय वाईट ते त्यांना सांगा. आणि ज्या गोष्टी तुम्ही स्पर्श करता, त्यांचा सुगंध घेता व चव घेता व तुम्हाला आवडते त्यांच्याबद्दल बोला. ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्यांकडे निर्देश करून आणि त्या आकर्षणाच्या कायद्याला सांगा. प्रेमाची भावना व्यक्त करून एका दिवसात तुम्ही किती प्रेम व्यक्त करू शकता याचा विचार करा. तुम्ही रस्त्यावर चालत असता इतर माणसांबद्दल तुम्हाला काय वाटते ते बघा. दुकानात बघाल तेव्हा तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टींकडे बघा. म्हणा, मला हा ड्रेस आवडला, मला त्या माणसाचे केस आवडले, मला त्या माणसाचे डोळे आवडले, त्या माणसाचे हास्य आवडले, मला ती सौंदर्य प्रसाधने आवडली, मला तो सुगंध आवडला, मला ते दुकान आवडले, मला ते टेबल, लॅम्प, कोच, रंग आणि ध्वनी योजना, कोट, हातमोजे, टाय, हॅट, दागिने आवडले. मला उन्हं आवडतात आणि थंडीतील झाडे बघायला मला आवडते. मला रंग आवडतात. मला हा रस्ता आवडतो. मला हे शहर आवडते. एखाद्या परिस्थितीमधील, घटनेमधील ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्यांचा शोध घ्या. त्यांच्याप्रती भावना व्यक्त करा. मला असे फोन आलेले आवडतात. मला ईमेल्स आलेले आवडतात. मला चांगल्या बातम्या ऐकायला आवडतात. मला गाणी आवडतात. मला माणसांना आनंदी झालेले बघायला आवडते. इतरांसोबत हास्यविनोद करायला मला आवडते. गाणी ऐकत गाडी चालवत ऑफिसला जायला मला आवडते. बस किंवा ट्रेनमध्ये आराम करायला मला आवडते. आणि सण साजरे करणे मला आवडते. उत्सव मला आवडतात. मला आयुष्य आवडते. प्रत्येक विषयातील तुम्हाला आवडणारी गोष्ट निवडा. ज्यातून तुम्हाला आनंद मिळतो अशी गोष्ट निवडा. जास्तीत जास्त त्याच्यावर प्रेम व्यक्त करा. म्हणजे तुम्हाला आयुष्यात नक्कीच भेटेल.
तुम्हाला चांगले वाईट वाईट नसेल, मग तुम्हाला भावनांना मार्ग तुम्हाला बदलायचा असेल तर, किंवा चांगल्या भावना वाढवायच्या असतील तर 1 किंवा 2 मिनिटे वेळ द्या. तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टींची मनातल्या मनात एक यादी बनवा. सकाळी तयार होताना, चालताना, गाडी चालवताना तुम्ही हे सहज करू शकता. ही खूप सोपी गोष्ट आहे, पण तुमच्या आयुष्यावरील त्याचा परिणाम खूप मोठा आहे. तुम्हाला जे आवडते त्या साऱ्यांची एका लिखित यादी करा आणि प्रत्येक महिन्याच्या सुरुवातील ती यादी तयार करा. आणि असे मी तुम्हाला सांगेन, आणि मग काही काळाने दर 3 महिन्यांनी अशी यादी बनवा. तुम्हाला आवडणारी ठिकाणे, शहरे, देश, माणसे, कंपन्या, नोकऱ्या, खेळ, खेळाडू, संगीत, प्राणी आणि फुले, झाडे, वृक्ष, तुम्हाला जे आवडते ते या यादीत लिहा. सगळ्या आवडणाऱ्या गोष्टींची यादी करा. तुम्हाला आवडणाऱ्या कपड्यांपासून ते तुम्हाला आवडणारी घरे, फर्निचर, पुस्तके, मासिके, वृत्तपत्रे, कार, तुम्हाला आवडणारे पदार्थ हे यादीत असू द्यात. आणि तुम्हाला ज्या गोष्टी करायला आवडतात त्यांच्याबद्दल विचार करा आणि त्यांची यादी करा. नृत्य, खेळ, कलादालने, मैफल आणि तुम्हाला आवडणारे सिनेमे, सुट्ट्या आणि तुम्हाला आवडणारे हॉटेल्स. एकदा तुम्ही प्रेमाच्या प्रदेशात प्रवेश केलात की बाकी जग कितीही अपरिपक्व असले तरी तुम्हाला ते चांगलेच वाटू लागेल आणि प्रेम व्यक्त करण्याच्या संधी तुम्हाला त्यात दिसू लागतील. दर दिवशी जास्तीत जास्त प्रेम व्यक्त करणे हे तुमचे काम आहे. तुमचा आवाज आणि आज जर तुम्ही प्रेमाच्या भावनेने सजवला तर त्याच दृष्टीने जगाकडे बघितले आणि त्यांना आवडणाऱ्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले तर तुमचा अर्धा दिवस खूप आनंदाने आणि प्रेमाने भरून जाईल. आणि आनंदाचे दार उघडण्याची प्रेम ही किल्ली आहे. प्रेम म्हणजे सतत सतर्क असणे आणि आजूबाजूच्या गोष्टींबद्दल प्रेम वाटावे यासाठी तुम्ही सतर्क असले पाहिजे. आजूबाजूला काय आहे याबद्दल तुम्ही जागरूक असले पाहिजे, नाहीतर तुम्ही अनेक गोष्टींना मुकाल. तुम्हाला आवडणारे आवाज, सुगंध याबद्दल तुम्ही जागरूक असले पाहिजे. आवडणारे पदार्थ, विविध चवी तुम्ही चाखल्या पाहिजेत. चालत असताना तुम्ही तुमच्या मनातील विचारांकडे तुम्ही लक्ष दिले पाहिजे, तर तुम्ही हे सारे गमवाल. हेच बहुतेक व्यक्तींसोबत होते. विचारांमुळे त्याची मती गुंग होते आणि ते आपल्याच विश्वात रममान होतात. आजूबाजूला काय चालले आहे याचा त्यांना विसर पडतो. रस्त्याने जातात तुम्हाला तुमच्या मैत्रिणीने हाक मारली आणि तुमचे लक्ष नाही म्हणून तुम्ही बिचकलाच, असे कधी झाले आहे का? मग किंवा तुम्ही तुमच्या मैत्रिणीला रस्त्यावर बघितले आणि तुम्ही 3दा आणि 2दा हाक मारल्यानंतर तिला कळाले की आपल्या रस्त्यावर चालत आहोत, की तुमच्या हाकेने ते भानावर आली. कार चालवताना तुमचे लक्ष नाही आणि अचानक लक्षात येते की आपल्याला हव्या त्या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहोत, पण आपण किती अंतर पार केले ते कळलेच नाही. असे कधी कधी झाले आहे का? मग तुमच्या विचारांमुळे तुम्ही संमोहित झाला आहात का? मग तुम्ही जेवढे प्रेम देत राहाल तेवढी तुमची जागरूकता वाढत जाईल आणि प्रेमामुळे एक प्रकारची परिपूर्ण जागरूकता येते. सतर्क राहून तुम्ही जेवढ्या गोष्टींचे निरीक्षण कराल तेवढेच तुम्ही अधिक जागरूक होत जाल. प्रेमावर तुमचे लक्ष केंद्रित कसे कराल? मग मनाचा सुस्पष्टपणा आणि म्हणजे इच्छेची सुस्पष्टता. त्यामुळे श्रेष्ठ आणि सुस्पष्ट मन प्रेम करत राहावे व जे त्याला आवडते ते त्याला वेळाच्या पद्धतीने पाहता येते. तुमच्या मनाला जागरूक ठेवण्याचा एक मार्ग म्हणजे सतत प्रश्न विचारत राहा. उदाहरणार्थ, जसे मला जे आवडते ते मी कशात बघू शकतो आणि किती गोष्टी मला आवडू शकतात. मला कोणत्या गोष्टींनी खूप आनंद होतो, मला कोणत्या गोष्टींनी उत्साह वाटतो, कोणत्या गोष्टींची अत्यंत तीव्र इच्छा माझ्या मनात आहे. मला आवडू शकशील अशा आणखी कोणत्या गोष्टी आहेत, कोणत्या गोष्टी ऐकायला मला आवडेल, इत्यादी. तुम्ही असे प्रश्न तुमच्या मनाला विचाराल तेव्हा तुमच्या मनाकडे दुसरा कोणताही पर्याय उरणार नाही. त्याला सतत चालना देत राहावे लागेल आणि त्यानंतरच तुम्हाला उत्तरे मिळतील. यामुळे बाकीचे सारे विचार आपोआप थांबतील व तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. तुमच्या मनाला सतत प्रश्न विचारत राहा. जेवढे जास्त प्रश्न तुम्ही विचाराल तेवढे तुम्ही तुमच्या मनाच्या ताब्यात राहाल. तुमचे मन तुमच्यासोबत काम करेल आणि तुम्हाला जे करायचे आहे ते नक्कीच करता येईल. तुम्ही ताबा ठेवला नाही तर काही वेळा डोंगरावरून चालकाशिवाय खाली येणाऱ्या गाडीसारखे तुमचे मन घसरेल आणि तुमच्या मनाचे तुम्हीच चालक आहात. म्हणून त्यामुळे त्यावर काबू मिळवा आणि त्याला सूचना देऊन सतत गुंगून राहा. आणि तुम्ही जर तुमच्या मनाला सूचना दिल्या नाहीत तर ते असेच भरकटत राहील. मनावर जे लोक ताबा ठेवत नाहीत त्यांचे मनच त्यांना शत्रू बनत राहते. आणि तुमचे मन खूप शक्तिशाली आहे व उत्कृष्ट गोष्ट असते. ते तुम्ही नीट वापरले पाहिजे. अनावश्यक विचारांनी तुमचे मन विचलित होता कामा नये. त्यापेक्षा या मनाने सतत प्रेम व्यक्त केले पाहिजे. प्रेमावर लक्ष केंद्रित करण्याचे प्रशिक्षण मनाला देणे फार कठीण आहे, पण ते कठीण एक काळाला नाही होते व मग बघा तुमचे आयुष्य किती चांगले होते. आता कृतज्ञतेची किल्ली असते. कृतज्ञतेची किल्ली आणि भावना मनात असल्याशिवाय
तुम्ही तुमच्या शक्तीचा वापर जास्त करू शकणार नाहीत, कारण कृतज्ञता भावनाच तुम्हाला शक्ती देत असते. मग भावनेमुळे ज्याचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेली अशी हजारो माणसे मला माहीत आहेत. अनेकांचे आरोग्य यामुळे सुधारले, बघितले आहे. बिघडलेले मूत्रपिंड चांगले होते, हृदयविकार बरा होतो, डोळे परत येतात आणि गाठी निघून जातात. हाडांची वाढ नीट होते आणि ही नीट बरी होतात. मोडलेले नाते देखील या कृतज्ञतेमुळे पुन्हा जुळलेली मी पाहिलेली आहेत. मोडलेले विवाह पूर्ववत झाले आहेत आणि कुटुंबातले दुरावलेले सदस्य पुन्हा एकत्र आले आहेत. पालकांचे त्यांच्या लहान मुलासोबतचे, वयात येणाऱ्या मुलांसोबतचे संबंध सुधारले आहेत. शिक्षकांनी त्यांच्या विद्यार्थ्यांमध्ये परिवर्तन घडवून नक्कीच आणले आहेत. केवळ या कृतज्ञतेच्या भावनेमुळे अत्यंत गरीब परिस्थितीत वाढलेली माणसे श्रीमंत झालेली आहेत आणि लोकांचे व्यवसाय सुधारले आहेत. आणि ज्यांनी कायम पैशांची चणचण अनुभवली त्यांच्याकडे आता भरभरून पैसा आहे. पण एक जण, जर तुम्ही रस्त्यावर राहत होता, मग त्याला नोकरी मिळाली, मग त्यानंतर आठवडाभरात त्याला घरही मिळाले. उदासीन झालेली माणसे आनंदी झालेली मला माहीत आहेत. ज्यांना कायम भीतीने ग्रासलेले आहे ते पूर्ववत झाले आणि त्यांचे मानसिक आरोग्य एकदम चांगले झाले. ते केवळ या कृतज्ञतेच्या भावनेमुळे. जगातील प्रत्येक जेत्याने कायम ती कृतज्ञता मनात बाळगलेली आहे आणि कायम कृतज्ञता ही सर्वोच्च भावना आहे. आणि जे त्याला समजले होते, आणि जेव्हा ती भावना मनात असते तेव्हा आकर्षणाच्या नियमाला अनुसरूनच आपण वागले असते आणि ते त्याला उगमलेले असते. म्हणून मित्रांनो, प्रेमाच्या आवेगाचा उपयोग शक्ती म्हणून करण्यासाठी तुम्ही पूर्वी कधीही केले नसेल एवढे प्रेम करा. आयुष्यावर भरभरून प्रेम करा. प्रेम म्हणजे प्रेम बघा, प्रेम बोला, प्रेम ऐका आणि हृदयापासून प्रेमाची भावना जतन करा. तुम्ही किती प्रेम जतन करू शकता, अनुभवू शकता, याला कोणतीही मर्यादा नाहीत, बंधने नाहीत. ते तुमच्या हातातच असते आणि तुम्ही प्रेमाचेच बनलेले असता. तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात त्यांच्याकडे निर्देश करून, त्याबद्दल भावना व्यक्त करून ते आकर्षणाच्या नियमाला सांगू शकता. तुमच्या भावनांचा मार्ग बदलण्यासाठी किंवा चांगल्या भावना अधिक चांगल्या करण्यासाठी आवडणाऱ्या गोष्टींची यादी नक्कीच करा. दररोज जास्तीत जास्त प्रेम व्यक्त करणे हे तुमचे काम आहे. दररोज आपल्या आसपास असलेल्या आपल्या प्रिय वस्तूंकडे जास्तीत जास्त पाहण्याचा नक्कीच प्रयत्न करा. खेळ खेळत असताना तुम्हाला खूप छान वाटते. चांगली परिस्थिती तुमच्या आयुष्यात निर्माण होते. गंभीरपणामुळे व गंभीरच परिस्थिती निर्माण होते. आयुष्य हे मजेचे असले पाहिजे. तुम्ही कल्पना करता आहात की खेळ खेळता आहात, त्याच्याशी आकर्षणाच्या नियमाचा काहीही संबंध नसतो. त्यामुळे तुम्ही जे देता तेच तुम्हाला मिळतेच. तुम्हाला जे काही हवे आहे त्यासाठी तुमची कल्पनाशक्ती वापरा. जे काही तुमच्या हाती लागेल ते यासाठीच वापरा. तुमचे खेळ तयार करा आणि तुमच्याकडे ते आत्ताच आहे अशा पद्धतीने वागा. भावनांसह तुम्ही ज्या कशाची कल्पना करता, तुम्ही ज्या आकर्षणाच्या कार्याला आणि ते देत असता व तुम्हाला ते परत मिळते. तुम्हाला जे हवे आहे ते मिळवण्यात तुम्हाला उशीर होत असेल तर या भावनेच्या अयोग्य लहरींवर तुम्ही नाही असा त्याचा अर्थ होतो. जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टींबद्दल आनंदी असता तेव्हा तुम्हाला खूप छान वाटते आणि ती ऊर्जा धरून तुम्ही नक्कीच ठेवता. म्हणून स्वप्ने बघा. म्हणून लक्षात ठेवा, शक्ती आणि पैसा हे तुम्ही कसे कमवू शकतात, तर त्याबद्दलही भरपूर काही गोष्टी आपण आज जाणून घेणार आहोत. गरीब आहे असे वाटणे म्हणजेच गरिबी, म्हणून असं कधी वाटून घेऊ नका. पैशाबद्दल तुम्हाला काय वाटते? बहुतेक लोक सांगतील की त्यांना पैसे आवडतात, पण त्यांच्याकडे जर कमी पैसे असतील तर त्यांना पैशाबद्दल चांगली भावना नसते. गरजेएवढे पैसे असतील तर मात्र त्यांना पैशाबद्दल नक्कीच चांगले वाटते. त्यामुळे तुम्हाला पैशाबद्दल नक्कीच कसे वाटते हे तुम्ही नक्कीच सांगू शकता, कारण तुम्हाला जे हवे आहे ते तुमच्याकडे नसल्यास तुमच्या पैशांबद्दल फारसे चांगले वाटणार नाही. तुम्ही बाहेरच्या जगाकडे बघितले तर तुम्हाला कसे दिसून येईल की बहुसंख्य व्यक्तींनी पैशाबद्दल फारसे चांगले वाईट नसते, कारण पैसा हा नेहमीच खाली थोड्या जेमतेम 10% लोकांच्या हाती साठलेला असतो. या श्रीमंत माणसांकडे हा पैसा असतो. याचे एकमेव कारण म्हणजे ते पैशाबद्दल चांगल्या भावना बाळगून राहतात. हे इतके सोपे आहे. इतक्या साऱ्या लोकांना पैशाबद्दल चांगल्या भावना नसतात. असे का होते? त्यांच्याकडे पैसे नसणे हे काही त्यामागील कारण नसते, कारण बहुतेक श्रीमंती माणसांनी शून्यातूनच सुरुवात केलेली असते. बहुसंख्य माणसांना पैशाबद्दल नकारात्मक भावना असतात. याचे कारण म्हणजे त्यांच्या नकळतपणे या भावना लहानपणापासूनच रुजवलेल्या गेलेल्या असतात. आपल्याला ते परवडणार नाही, पैसा वाईट असतो, श्रीमंत माणसे अप्रामाणिक असतात, पैसा हवे असे वाटणे चुकीचे आहे, खूप पैसे हवे असतील तर खूप मेहनत करावी लागते, इत्यादी आपण गोष्टी बोलत असतो. लहान असताना तुमचे पालक, शिक्षक, इतर मोठ्या व्यक्ती तुम्हाला जे काही सांगतात त्याचे तुम्ही पालन करत असता. त्यामुळे नकळतपणे पैशाबद्दल नकारात्मक भावना घेऊन तुम्ही पुढे वाढत असता. यातील विरोधाभास असा की एकीकडे पैसा चांगला नाही असे सांगितले जात असताना तुम्हाला असेही सांगितले जाते की जगण्यासाठी पैसा लागतो,
व तो कमवण्यासाठी तुम्हाला आवडत नसले तरी काम करावेच लागते. कदाचित तुम्हाला असे काही सांगितले जाते की असेल पैसा कमवण्यासाठी काही ठराविक क्षेत्रे व ठराविक नोकऱ्या असतात व त्यांची संख्या मर्यादित आहे. यापैकी कोणतीही गोष्ट खरी नाही. ज्या लोकांनी तुम्हाला या गोष्टी सांगितल्या ते खरे तर निरागस आहेत आणि ही माणसे त्यांच्या अनुभवावरूनच बोलत असतात. पण त्यांच्यातील या नकारात्मक भावनांमुळेच ते या परिस्थितीत असतात. आकर्षणाचा नियम यांच्या आयुष्यात खरा ठरलेला असतो. आता तुम्हाला कळेल की आयुष्य किती वेगळ्या वळणावर येते. तुमच्या आयुष्यात पैशाची कमतरता भासत असेल तर त्याचे कारण म्हणजे चांगल्या भावनांमध्ये नकारात्मक भावना तुम्ही व्यक्त करत असता. आपल्याकडे कशाचीच कमतरता नाही असे जेव्हा तुम्हाला वाटत असते, सारे जग तुमचेच असते म्हणून तुमच्याकडे भरपूर काही गोष्टी असतात. प्रेम ही चिटकून राहणारी शक्ती आहे. मी एका खूप प्रेमळ अशा घरातून आले आहे आणि माझ्या पालकांना जरी खूप पैसे नको असले तरी गरजा भागवण्यासाठी त्यांना खूप कष्ट करावे लागत. त्यामुळे मी सुद्धा पैशांबाबत तशीच नकारात्मक भावना घेऊन वाढले आहे. माझ्या भोवतालची ही परिस्थिती बदलण्यासाठी मला माझ्या या नकारात्मक भावना बदलणे गरजेचे आहे हे मला समजले. आणि पैसे माझ्याकडे केवळ येणार नाहीत तर ते कायम माझ्याजवळ राहतील. यासाठी मला स्वतःला बदलावे लागेल हे देखील मला माहीत होते. मी बघितले होते की ज्या लोकांकडे पैसा आहे ते केवळ पैशाला स्वतःजवळ आकर्षित करतात असे नाही, तर तो पैसा आपल्याजवळ कसा राहील याबाबतही ते जागरूक असतात. आणि तुम्ही जगातले सारे पैसे घेतले आणि ते सगळ्या लोकांना सारख्याच प्रमाणात वाटून टाकले तर देखील काही थोड्या वेळ लोकांच्याच हाती ते शिल्लक राहतील. आकर्षणाचा नियम प्रेमाच्याच मागे येत असल्याने ज्या लोकांच्या पैशाबद्दल चांगल्या भावना आहेत त्यांच्याकडे तो पैसा येतो. प्रेमाचा आवेग सारे पैसे हलवतो आणि जगात पोहोचवतो आणि नियमानुसार तो फिरत असतो. प्रत्येक तत्वज्ञान, प्रत्येक धर्म, प्रत्येक विज्ञानात हेच एक निरंतर व मूलभूत तत्व आहे. प्रेमाच्या नियमापासून कोणीही दूर जाऊ शकत नाही. एखादी व्यक्ती जेव्हा लॉटरी जिंकते तेव्हा आकर्षणाचा नियम कसे काम करतो हे तुम्ही पाहिले असेल. अशी माणसे मनापासून अशी इच्छा करतात की त्यांना लॉटरी लागू देत. पण आपण जेव्हा लॉटरी जिंकू तेव्हा काय करायचे आहे याचे आडाखे ते मनाशी बांधत असतात. जर लॉटरी जिंकलो तर असे हे कधीच म्हणत नाही की ते जिंकतात आणि पैसे त्यांच्या जवळ राहतात. याची माझी माहिती लॉटरी तिकिटांच्या रेकॉर्डवरूनच मिळू शकेल. आणि लॉटरी जिंकल्यानंतरच्या काही काळातच ती माणसे पुन्हा पैशांची चणचण अनुभवू लागतात. लॉटरी जिंकण्यापूर्वी त्यांच्यावर जेवढे कर्ज नसते तेवढे जास्त आता कर्ज असते. असे होते कारण लॉटरी जिंकताना त्यांना आकर्षणाचा नियम वापरलेला असतो, पण जेव्हा ते पैसे जिंकतात तेव्हा मात्र पैशांबद्दलच्या भावना ते बदलत नाही. त्यामुळे ते सारे पैसे गमावून बसतात. पैसे त्यांच्याजवळ राहत नाहीत. पैशाबद्दल तुम्ही चांगल्या भावना मनात ठेवत नाहीत तेव्हा तुम्ही ते गमावता. ते कधीच कायम तुमच्यासोबत राहणार नाहीत. अपेक्षा नसताना जर काही अधिक पैसे तुमच्याकडे आले तरी ते मग तुमच्याकडून लवकरच निघून जातील. तुमची बिले जास्त येतील आणि काही वस्तू मोडतील. अशी परिस्थिती उद्भवेल की हातात असलेले पैसे निघून जातील. मग पैसे कशा प्रकारे तुमच्याकडे राहतील हे लक्षात घ्या. प्रेम प्रेम हा एक असा आवेग आहे जो हे पैसे तुमच्याकडे ठेवील. प्रेम ही शक्ती ही गोष्ट साध्य करू शकेल. तुम्ही चांगले माणूस आहात की काही नाही यावर काही अवलंबून नसते. हा पैलू महत्त्वाचा असला तरी तुम्ही त्याहीपेक्षा खूप मोठे असता. पैसे तुमच्याकडे टिकून राहण्यासाठी तुम्हाला त्यावर तुम्ही प्रेम केले पाहिजे व चांगल्या भावना व्यक्त केल्या पाहिजेत. आता जर तुमच्याकडे पैसे नसतील तर तुमच्या क्रेडिट कार्डद्वारे तुमच्यावर कर्ज चढत असेल तर याचा अर्थ तुमची टिकवून ठेवण्याची शक्ती कमी पडत आहे आणि तुम्ही पैसे गमवत आहात. सध्याची तुमची आर्थिक परिस्थिती कशी आहे हे फारसे महत्त्वाचे नाही. तुमचा व्यवसाय, तुमचा देश आणि सारे जग कोणत्या आर्थिक परिस्थितीत आहे हे फारसे महत्त्वाचे नाही. सारी आशा संपुष्टात येते अशी परिस्थिती कधीही उद्भवत नसते. महामंदीच्या काळातही भरभराट झालेली माणसे या जगात आहेत कारण त्यांना प्रेमाचा नियम माहीत होता आणि त्यांना जे काही हवे होते ते त्यांनी कल्पनाशक्ती व भावनांच्या आधारे मिळवलेले आहे. त्यामुळे त्याच्या भोवती उद्भवलेल्या परिस्थितीवर ते मात करू शकले आहेत. आपले आयुष्य व आपली परिस्थिती चांगली असू दे, आपली परिस्थिती आपणच बनवतो. आपण जसे असतो तशीच आपली परिस्थिती असते. प्रत्येक अडथळा किंवा परिस्थितीतून प्रेमाच्या आवेगाने मार्ग काढता येतो आणि जगातील समस्या या प्रेमाच्या आवेगाला अडवू शकत नाहीत. वेळ चांगली असो किंवा वाईट, आकर्षणाचा नियम तितकाच परिणामकारकपणे काम करत असतो. पैशाबद्दल तुमच्या भावना कशा बदलायच्या? पैशाबद्दलच्या तुमच्या भावना तुम्ही बदलत्या ही मग पैशाच्या तुमच्या आयुष्यातील स्थानही बदलते. पैशाबद्दल तुम्हाला जे चांगले वाटेल तितकेच ते तुमच्याकडे येतील, वाढत जातील. तुमच्याकडे फारसे पैसे नसतील तर ते येणाऱ्या बिलांबाबत तुमच्या फारसे चांगले वाटणार नाही. पण ज्या क्षणी तुम्ही या मोठ्या बिलाबद्दल नकारात्मक भावना व्यक्त कराल आणि वाईट भावना द्याल तेवढेच तुम्हाला आणखी मोठी बिले मिळत जातील.
आणि तुम्ही जे देता तेच तुम्हाला परत मिळते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे बिल भरताना तुमच्या मनात चांगल्या भावना असल्या पाहिजेत आणि चांगल्या भावना मनात नसताना कधीही बिले भरू नका. कारण अशामुळे मोठेच बिल पुन्हा तुमच्या पदरात पडेल आणि तुमच्या या भावना बदलण्यासाठी तुम्हाला तुमची कल्पनाशक्ती वापरावी लागेल, जेणेकरून तुमची बिले योग्य प्रमाणात येतील व तुम्हाला चांगले वाटेल. हे पैसे तुम्ही जास्त बिल आले म्हणून देत नसून एका चांगल्या भावनेतून त्या कंपनीला दान करत आहात अशी तुमची कल्पना करू शकता. ती कंपनी तुम्हाला ज्या सेवा पुरवते त्या बदल्यात तुम्ही ते दान करत आहात असे तुम्ही समजू शकता. तुमची बिले म्हणजे तुमच्याकडे येत असलेले चेक्स आहेत आणि असे तुम्ही समजा. किंवा या कंपनीमुळेच तुमच्या घरात वीज चालते आहे या भावनेने त्या कंपनीबद्दल कृतज्ञता व्यक्त करा आणि तुम्ही हे बिल भराल तेव्हा त्यावर धन्यवाद असे लिहा. आणि तुमच्याकडे बिल भरण्यासाठी आता पैसे नसतील तर त्यावर लिहा पैशांबद्दल धन्यवाद. पण तुम्ही ज्याची कल्पना करता ते खरे आहे का याचा विचार आकर्षणाचा नियम करत नाही. तुम्ही जे जास्त व्यक्त करत आहात तेवढं केवळ त्यालाच हा नियम प्रतिसाद देतो. आणि तुमचे काम किंवा वेळ यानुसार तुम्हाला स्तुती मिळत नसते, तर तुम्ही किती प्रेम तुम्ही त्यात देता यावर सारे अवलंबून असते. हे लक्षात ठेवा. तुम्हाला जेवढा पगार मिळतो त्याबद्दल कृतज्ञता बाळगा, जेणेकरून तो वाढत जाईल. बहुतेक लोकांना पगार मिळाल्याचे काहीच वाटत नाही, कारण हा पगार पुरवायचा कसा याची त्यांना चिंता असते. प्रत्येक वेळी पगार झाल्यावर कृतज्ञ राहण्याची संधी ते गमावत असतात. आणि जेव्हा काही पैसे तुमच्या हाती येतात तेव्हा ती रक्कम किती छोटी असू देत त्याबद्दल कृतज्ञ राहा. आणि लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही कृतज्ञ बाळगाल ती गोष्ट वाढत जाते. द्विगुणित करण्यासाठी कृतज्ञता हा चांगला मार्ग आहे. खेळाची प्रत्येक संधी जपून ठेवा. चांगल्या भावनांद्वारे तुमच्याजवळील पैसे जपून ठेवण्याची व ते वाढवण्याची प्रत्येक संधी वापरा. कोणत्याही गोष्टीसाठी पैसे दिले की तुम्हाला चांगले वाटू द्यात आणि कोणाला पैसे द्याल तेव्हा तुम्हाला चांगले वाटू द्यात. कंपनीत जो कर्मचारी काम करताना त्यांना व कंपनीला तुम्ही दिलेल्या पैशांमुळे किती फायदा होणार आहे याचा विचार करा. यामुळे तुमच्या हातून पैसे गेले या भावनेपेक्षा देत असलेल्या पैशांबद्दल तुम्हाला चांगले वाटले या दोन भावनांमधील फरक म्हणजेच भरपूर पैसे असणे व कमी असणे यासाठी तुम्ही आयुष्यभर झगडत राहणे यातील फरक होय. आपण एक खेळ खेळूया. याने प्रत्येक वेळी तुम्ही पैसे दिले की त्याबद्दल कसे चांगले वाटले पाहिजे हे तुम्हाला लक्षात राहील. आणि एक बिल समजा तुमच्याकडे आले आणि त्याची समोरची बाजू बघून तुम्हाला खूप पैसे डोळ्यांसमोर आले पाहिजेत आणि या बिलाची मागची बाजू म्हणजे पैसे नसल्याचे प्रतीक समजा. प्रत्येक वेळी जेव्हा बिल तुमच्याकडे येईल तेव्हा पैशांची ही सकारात्मक बाजू तुमच्या समोर आली पाहिजे. अशाच पद्धतीने ते बिल डोळ्यासमोर धरा व त्याच पद्धतीने ते तुमच्या पर्समध्ये ठेवा. तुम्ही पैसे द्याल तेव्हा देखील ही पुढची बाजू वर असेल याकडे लक्ष द्या आणि अशा पद्धतीने पैसे तुमच्याकडे येतील याचा मार्ग तुम्ही तयार करत असता. तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असाल तर तेव्हा देखील हाच मार्ग वापरा, कारण हीच बाजू तुम्हाला दर्शवत असते की तुमच्याकडे खूप पैसे येणार आहेत आणि त्यावर तुमचेच नाव लिहिलेले आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या माणसाला पैसे किंवा कार्डच्या रूपात पैसे द्याल तेव्हा त्या माणसाकडे किती पैसे होतील याचा विचार करा. ते तुम्हाला जाणू द्या आणि जे तुम्ही व्यक्त कराल तेच तुम्हाला परत मिळेल. तुम्ही आता सधन आहात आणि असे समजा आणि तुम्हाला आवश्यक तेवढे पैसे तुमच्याकडे आहेत असे समजा. तुम्ही तुमचे आयुष्य वेगवेगळ्या पद्धतीने कसे जगू शकाल, ज्या गोष्टी तुम्ही कराल त्या साजा तुमच्या कल्पना विश्वात येऊ द्या आणि तुम्हाला वेगळे वाटेल. आणि तुम्हाला असे वेगळे वाटेल यामुळेच तुम्ही वेगळ्या पद्धतीने चालू लागाल आणि बोलू लागाल आणि तुमची ढब बदलेल. प्रत्येक गोष्टीला तुम्ही वेगळ्या पद्धतीने प्रतिसाद देऊ लागाल आणि बिल आल्यावर त्यासाठी तुमचा प्रतिसाद बदललेला असेल. व्यक्ती, परिस्थिती, घटना व आयुष्यातील इतर सर्व गोष्टींकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन बदललेला असेल, कारण तुमच्या भावना बदललेल्या असतील आणि तुम्ही मनाने शांत झाला असाल, आनंदी झाला असाल. तुम्हाला साध्या गोष्टी सहज सोप्या वाटत असतील. प्रत्येक दिवस तुम्ही मजेत घालवाल आणि उद्याचा फारसा विचार करण्याची गरज तुम्हाला उरणार नाही. हीच भावना तुम्हाला पकडून ठेवायची आहे आणि हीच भावना तुम्हाला मागं पकडून ठेवते. तुम्हाला जे हवे आहे ती तुमची इच्छा कायम मनात धरून ठेवा आणि अशा पद्धतीने जणू ती गोष्ट आत्ताच तुमची झाली आहे. तुमची इच्छा नक्कीच फळास येईल हे लक्षात द्या आणि लक्ष्मीला होकार द्या. म्हणून तुमच्याकडे जी लक्ष्मी येते तिला कधीच नकार देऊ नका, तिला नेहमी होकार देत राहा. आठवा, जेव्हा जेव्हा तुम्ही दुसऱ्याला मिळालेल्या पैशांबद्दल किंवा यशाबद्दल ऐकता तेव्हा तुम्ही उत्साहित होता. याचा अर्थ असा होतो की तुम्ही त्याच वाटेवर आहात आणि तुमच्या चांगल्या वाटेवर असल्याचा हा पुरावा आहे. म्हणून अशा प्रकारे उत्साहित व्हा की जणू काही हे तुमच्यासोबतच घडत आहे, कारण या बातमीवरील तुमची प्रतिक्रिया म्हणजे सर्व काही असणार आहे. जर तुम्ही आनंद आणि उत्साहाने दुसऱ्याच्या बातमीबद्दल प्रतिक्रिया देतील म्हणजेच तुम्ही लक्ष्मीला आणि यशाला होकार देताय. जर दुसऱ्याबद्दलची बातमी ऐकून तुम्ही हताश होताय किंवा त्याच्याबद्दल मनात द्वेष निर्माण झालाय, जर तुम्ही तुमच्या यशाला आणि किंवा लक्ष्मीला नकार देताय
एखाद्या व्यक्तीने लॉटरी जिंकण्याचे किंवा एखाद्या कंपनीने विक्रमी उत्पन्न कमवल्याचे तुमच्या कानावर आले तर तुम्ही सुद्धा उत्साही व्हा आणि आनंदी व्हा. तुम्ही ही बातमी ऐकली याचा अर्थ असा की तुम्ही त्याच लहरीवर स्वार आहात आणि त्या व्यक्तीबद्दल तुमच्या मनात चांगल्या भावना निर्माण होणे म्हणजेच तुम्ही स्वतःलाच होकार देत आहात. काही वर्षापूर्वी माझी परिस्थिती अत्यंत हलाखीची झाली होती. माझ्याकडे अनेक क्रेडिट कार्ड होती ज्यावर मला दंड बसला होता. माझे घर गहाण पडले होते आणि माझ्या कंपनीची अवस्थाही डगमळीला आली होती आणि या कंपनीवर लक्षावधी डॉलरचे कर्ज होते कारण मी द सिक्रेट नावाचा चित्रपट तयार करत होतो. माझी आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट होती. मला चित्रपट पूर्ण करण्यासाठी पैसे हवे होते. मला आकर्षणाचा नियम द लॉ ऑफ अट्रॅक्शन माहीत होता आणि मला पैसा स्वतःकडे आणायचा असेल तर माझ्या मनात पैशाबद्दल चांगल्या भावना असणे आवश्यक होते. पण हे सोपे नव्हते कारण दर दिवशी माझ्यावरील कर्ज वाढतच चालले होते आणि लोक पैशासाठी माझ्या मागे लागत होते. माझ्या कर्मचाऱ्यांचा पगार मी कसा देणार हे मला माहीत नव्हते. म्हणून मी एक महत्त्वाचा निर्णय घेतला. मी ATM पर्यंत चालत गेले आणि माझ्या क्रेडिट कार्ड खात्यातून काही $100 काढले आणि माझ्या बिले भरण्यासाठी आणि खाण्यापिण्यासाठी मला पैसे हवे होते. पण मी ते पैसे हातात घेतले आणि एका रहदारीच्या रस्त्यावर जाऊन त्या रस्त्यावरील लोकांना पैसे वाटले. मी माझ्या हातात $50 नोट माझ्या हातात घेतली आणि जशी तशी मी चालत गेले आणि माझ्याकडे चालत येणाऱ्या लोकांचे चेहरे मी पाहत होते आणि ठरवत होते की हे पैसे कोणाला द्यावेत आणि मला प्रत्येकाला पैसे द्यायचे होते. मग माझ्याकडे मर्यादित रक्कम होती. कोणाची निवड करायची हे माझ्या मनात ठरवू दिले आणि मी विविध प्रकारच्या व्यक्तींना पैसे दिले. आयुष्यात प्रथमच मी पैशांच्या प्रेमात पडले व पैसे देणे हे प्रेमाबद्दल आणि पैशांबद्दल प्रेम वाटण्याचे कारण नव्हते तर ते पैसे दुसऱ्यांच्या देण्याच्या माझ्या कृतीने मी पैशांच्या प्रेमात पडलो होतो. आणि तो शुक्रवार होता आणि त्यानंतर पैसे दिल्याच्या आनंदात वीकेंडमध्ये माझ्या डोळ्यात आनंदाश्रू येत राहिले. सोमवारी दुपारी काहीतरी अभूतपूर्व घडले. माझ्या बँकेच्या खात्यात $25,000 जमा झाले. तेही आश्चर्यकारक घटनांच्या माध्यमातून. ते $25,000 अक्षरशः आभाळातून माझ्या आयुष्यात आले आणि माझ्या बँकेच्या खात्यात जमा झाले. माझ्या मित्राच्या कंपनीने काही शेअर्स मी काही वर्षापूर्वी विकत घेतले होते आणि त्याच्याबद्दल विसरूनही गेलो होतो आणि कारण त्या शेअरची किंमत कधीच वाढली नव्हती. पण ते सोमवारी मला एक दूरध्वनी आला की ते शेअरची किंमत आकाशाला भिडली आहे आणि माझी ती शेअर्स विकायची इच्छा आहे का. सोमवारी दुपारपर्यंत ते शेअर विकून आलेले पैसे माझ्या खात्यात जमा झाले. माझ्याकडे जास्त पैसे यावेत यासाठी काही मी ते दिले नव्हते. केवळ मला पैशांबद्दल चांगले वाटावे यासाठीच मी ते असे केले होते आणि पैशांबद्दल असलेली आयुष्यभराची वाईट भावना मला माझ्या मनातून काढून टाकायची होती. मला पैसे हवे म्हणून जर मी माझ्याकडील पैसे वाटले असते तर माझ्या खात्यामध्ये कधीच पैसे जमा झाले नसते. कारण पैसे नसल्यामुळे मी काही करत आहे असा त्याचा अर्थ झाला असता व ही नकारात्मक भावना आहे. पण जेव्हा तुम्हाला चांगल्या मनाने पैसे दान करता ते केल्यानंतर तुम्हाला चांगले वाटते तेव्हा ते पैसे तुमच्याकडे परत आलेच पाहिजेत. एका माणसाने एका संस्थेला $100 दान केले व त्याला खूप छान वाटले. त्याने हा चेक दिल्यानंतर 10 तासांच्या आत त्याच्या कंपनीमध्ये तोपर्यंतचा सगळ्यात मोठा व्यवहार केला. आपण किती पैसे देतो याला महत्त्व नाही तर किती प्रेमाने देतो याला महत्त्व आहे. पैशांबद्दल चांगले वाटले पाहिजे. पण हे तुम्हाला जमत नसेल तर तुमच्या आजूबाजूच्या माणसांकडे बघून तुम्ही भरपूर पैशांचे विचार मनात आणू शकता. त्या साजांच्या चेहऱ्यांकडे व बघा आणि त्यांना खूप पैसे तुम्ही देत आहात असा विचार करा. त्यांना किती आनंद होईल याचा विचार करा जे तुम्हाला जाणवू द्या आणि त्यानंतर दुसऱ्या माणसाकडे लक्ष वळवा. ही खूप सोपी गोष्ट आहे पण तुम्ही तर ते मनापासून केलेत तर पैशांबद्दलच्या तुमच्या भावना नक्कीच बदलतील. त्यासोबतच तुमच्या आयुष्यातील पैशांशी संबंधित परिस्थिती देखील नक्कीच बदलेल. नोकरी आणि व्यवसाय. हृदयाशिवायचा बुद्धिमान माणूस म्हणजे जणू शून्यच. कारण केवळ समंजसपणा केवळ हुशारी किंवा दोन्ही मिळून देखील बुद्धिमान माणूस तयार होत नाही. प्रेम हाच खरा बुद्धिमत्तेचा आत्या आहे. प्रेमाचा आवेग जगभरातील पैशांचे व्यवहार हे करत असतो आणि पैशाबद्दल ज्याला चांगल्या भावना आहेत तो पैशांसाठी जणू चुंबकाचे काम करतो. स्वतःला सिद्ध करण्यासाठी तुम्हाला पैसे कमवण्याची गरज नाही. तुम्हाला जेवढे पैसे हवे आहेत तेवढे तुम्हाला आताही मिळू शकतात. तुम्हाला जेवढे पैसे हवे आहेत आणि त्यावर तुमचा हक्क आहे त्याचा आनंद घेण्यासाठीच तुम्ही जन्माला आले आहात. तुम्ही काम करता कारण तुमचे त्या कामावर प्रेम आहे आणि तुम्हाला आवडते ते. जेव्हा तुम्ही काम करता तेव्हा पैसे आपोआप तुमच्या मागे येतात आणि तुम्ही एखादी तुम्हाला न आवडणारी नोकरी केवळ पैशांसाठी करत असाल तर तुमच्याकडे कधीच पैसे येणार नाहीत. तुम्हाला आवडणारी नोकरी अस्तित्वात आहे. तुम्ही फक्त प्रेम व्यक्त केले पाहिजे. तुमच्याकडे आत्ताच तशी नोकरी आहे अशी कल्पना करा. तुम्हाला ती नोकरी मिळेल. तुमच्याकडे आत्ता नसलेल्या नोकरीतील चांगल्या गोष्टी शोधा आणि त्यावर प्रेम करा. कारण तुम्ही जेव्हा प्रेम द्याल तेव्हाच तुम्हाला जे हवे आहे ते मिळेल. तुम्हाला हवी असलेली नोकरी तुमच्याकडे चालत येईल आणि एका बेरोजगार माणसाने
त्याला हवेशा वाटत असलेल्या एका नोकरीसाठी अर्ज केला आणि हा अर्ज केल्यानंतर त्याने त्या नोकरीचे ऑफर लेटर तयार केले व त्यात अपेक्षित पगाराची रक्कम टाकली. त्याने कंपनीचा लोगो असलेले स्वतःचे बिझनेस कार्ड तयार केले. त्या कार्डकडे त्याने कृतज्ञतेने बघितले आणि नवीन नोकरी मिळण्याबद्दल त्याने स्वतःला अभिनंदनाची ईमेल पाठवली आणि फोनवरून दिलेल्या मुलाखती त्यानंतर प्रत्यक्ष दिलेल्या मुलाखती अशी त्याची प्रगती होत गेली. आणि 2 तासाच्या मुलाखतीनंतर त्याला कंपनीकडून नोकरी मिळण्याचा फोन आला आणि त्याच्या ऑफर लेटरवर त्याने लिहिलेल्या पगारापेक्षा कितीतरी जास्त पगार असलेल्या व त्यांच्या अत्यंत आवडीचे काम असलेली नोकरी त्याला नक्कीच मिळाली. आयुष्यात आपल्याला काय करायचे आहे जर तुम्हाला नक्की माहीत नसले तर तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे, ती म्हणजे चांगल्या भावना व्यक्त करणे. यामुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यात सारे काही अधिक प्रमाणात मिळेल आणि तुमच्या भावना तुम्हाला तुमच्या हेतूपर्यंत पोहोचवतील. तुमच्यात प्रेमाच्या लहरीवरच तुमची नोकरी असते आणि ती मिळवण्यासाठी तुम्ही स्वतःला त्या ठिकाणी कल्पलेले पाहिजे. यश ही काही आनंदाची गुरुकिल्ली नाही, आनंद हीच यशाची गुरुकिल्ली आहे, हे लक्षात ठेवा. व्यवसायातील यश देखील अगदी अशाच मार्गाने मिळते. तुम्ही एखादा व्यवसाय करत आहात व तो तुम्हाला हव्या त्या अशा पद्धतीने चालत नसेल तर काहीतरी कमी पडत आहे असा त्याचा अर्थ होतो आणि यशाबद्दल नकारात्मक भावना निर्माण होते आणि हे त्यामागील एक कारण असू शकते. व्यवसाय चांगला चालत असेल तर जरा काही वाईट झाले तर तुम्ही नकारात्मक भावना व्यक्त केल्या तरी देखील लगेच तुमच्या व्यवसायावर परिणाम होतो. तुमचा व्यवसाय मोठा होण्यासाठी तुम्ही जी स्फूर्ती घेता किंवा ज्या कल्पना लढवता त्या प्रेमाच्या एका लहरीवर असतात आणि ज्यामुळे तुमच्या व्यवसायाबद्दल चांगले वाटण्यासाठी तुम्हाला तशाच चांगल्या कल्पना सतत लढवाव्या लागतील व प्रेम व्यक्त करावे लागेल. हे मात्र नक्कीच खरे आहे. म्हणून काहीतरी मिळवण्यासाठी तुम्हाला प्रेम हे द्यावेच लागेल आणि प्रेम दिल्याने तुमचे प्रेम वाढत असते, एवढे लक्षात ठेवा. म्हणून नक्कीच प्रेम देत राहा. व्यवसाय, नोकरी आणि कोणतेही काम तुम्ही करा, पण तुम्हाला मिळणाऱ्या नफ्या इतकेच मिळणाऱ्या पैशांवरही तुमचे प्रेम केले पाहिजे. आणि तुम्ही नक्कीच स्वामींवर देखील तसेच प्रेम केले पाहिजे. तुम्ही स्वामींवर जर प्रेम कराल आणि स्वामी समर्थांचे नामस्मरण कराल तर तुम्हाला सर्व काही गोष्टी मिळतील आणि त्यांचा अनुभव देखील तुम्हाला नक्कीच येईल. म्हणून स्वामींवर विश्वास ठेवा आणि तुमची कामे करत राहा. मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल ना तर मनापासून लाईक करा आणि चॅनलला देखील मनापासून सबस्क्राईब करा. जर तुम्ही सर्व गोष्टी मनापासून केल्या तर तुमच्यासोबतही चांगल्या गोष्टी नक्की घडतील. हे माझे अनुभव आहेत, मग तुम्हाला देखील ते अनुभव नक्की येतील. मग तोपर्यंत भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्री राम, जय श्री हनुमान, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.